शैक्षणिक व इतर उपयुक्त व्हिडिओज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा ऑल इन वन फॉर VI या आपल्या यूट्यूब चॅनलला. तसेच बेल आयकॉनला देखील क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून नवीन व्हिडिओजचे नोटिफिकेशन्स हे आपल्याला सर्वात प्रथम प्राप्त होतील. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक व आपल्या मित्रमैत्रिणींसोबत आणि नातेवाईकांसोबत शेअर करायला सुद्धा विसरू नका. नमस्कार. ऑल इन वन फॉर VI या आपल्या शैक्षणिक व्हॉट्सअप समूहावर, एज्युकेशनल व्हॉट्सअप ग्रुपवर गणिताच्या सत्रात मी संजय पाटील आपले मनस्वी स्वागत करतो. माझं हे व्याख्यान आपणास आवडत असल्यास कृपया प्रतिक्रिया जरूर द्या आणि जेव्हा YouTube लिंक शेअर होईल तेव्हा व्हिडिओला लाईक शेअर जरूर करा. ओके. आणि या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. असे ज्यांनी कोणी इतर भागांसाठी सबस्क्राईब केलं नसेल त्या सगळ्यांनी या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. 7 या संख्येच्या विभाज्यतेची कसोटी अजून तयार झालेली नाहीये, किंवा जी काही तयार झालेली आहे तिला अधिकृत मान्यता मिळालेली नाहीये. आता 8 या संख्येच्या विभाज्यतेच्या कसोटीचा आपण थोडक्यात विचार करूया. म्हणजे 1 ते 10च्या संख्यांच्या विभाज्यतेच्या कसोटीचा भाग येथे संपेल आणि पुढे आपण 2 अंकी संख्या सोडून म्हणजे 100च्या पुढील मूळ संख्या कशा ओळखाव्यात त्याबद्दल थोडक्यात विचार करू. आणि त्यानंतर जोडमूळ आणि सहमूळ संख्या ह्या मूळ संख्यांच्या भागांचा विचार करूया. तर 8 या संख्येच्या विभाज्यतेची कसोटी अशी आहे: ज्या संख्येतील एकक, दशक आणि शतक, संख्येतील एकक, दशक आणि शतक या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने भाग गेला तर ती संख्या 8ने विभाज्य आहे. 4च्या थोडीशी वेगळी आहे. 4च्या विभाज्यतेची कसोटी अशी आहे की संख्येतील एकक आणि दशक या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग गेला, संख्येतील एकक आणि दशक ने तयार होणाऱ्या संख्येला जर 4ने भाग गेला तर ती पूर्ण संख्या कितीही अंकी असो ती 4ने विभाज्य आहे. तोच नियम 8ला, पण त्याच्यात एकक दशकाच्या पुढे शतक वाढवलेला आहे. म्हणजे संख्येतील एकक, दशक आणि शतक या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने पूर्ण भाग गेला, निशेष भाग गेला, बाकी शून्य राहिली तर ती संख्या 8 या संख्येने विभाज्य आहे. 8 हे संख्या चिन्ह पण आहे आणि संख्या पण आहे. आता बघूया. 12,464 ही संख्या घेतली आपण. 12,464 एककात 4 आहे, दशकात 6 आहेत, शतकात 4 आहे. 464 ही संख्या एकक, दशक, शतक या स्थानांवरील अंकांनी तयार होते. तर 464ला जर 8ने भाग गेला तर 12,464ला पण 8ने भाग जातो हे समजावे आणि नंतर भागाकार करून त्याचा पडताळा घ्यावा. तर 464ला 8ने भागायचंय. शतकात 4 आहे, 4पेक्षा 8 मोठे आहेत, म्हणजे विभाजक मोठे आहेत, विभाज्य 4 लहान आहेत. 8ने 4ला भाग जाणार नाहीये, म्हणून पहिला भाग 0ने द्यायचा आहे. मग दशकातला अंक शतकाला जोडायचा आहे. 4च्या पुढे 6 आहे, 4वर 6 46 ही संख्या झालेली आहे. 46ला 8ने भागलं, 8×45 भाग गेला 5चा, पहिला भाग 0चा, दुसरा भाग 5चा. 46 वजा 40 केल्यास आता सोप्या वजा बाकी असतात या, त्यामुळे मी 6तून 0 गेला राहिले 6, 4तून 4 गेले राहिला 0 असं करत नाही, डायरेक्ट उत्तर सांगतो सरळ. 46 मधून 40 वजा केल्यास राहिले 6. 6 या अंकावर एककातला 4 हा अंक वरून खोडून खाली घेतला, ती संख्या झाली 64. लेखन पाटीवर, ब्रेल पाटीवर तो अंक खोडण्यासाठी खूण आहे. ती खूण ओ अशी आहे. ओ म्हणजे तो 6 वरच्या संख्येतून खोडला आणि खाली शेष असलेल्या संख्येवर घेतला,
टेलर फ्रेमवर आपण संख्या खोडत नाही, तर दुसऱ्या खिळ्याने तिथं तो अंक लिहितो जो खोडायचा आहे तो. तर 6 वर 4 64, 8 8 64. तिसरा भाग 8चा लागला, म्हणजे पहिला 0, दुसरा 5, तिसरा 8. 58 उत्तर आलेलं आहे. 464 ला 8ने भागल्यावर 58 उत्तर येत आहे. याचाच अर्थ असा आहे की 12,464 ला 8ने निशेष पूर्ण भाग, बाकी शून्य असलेला भाग जातो. याचा पडताळा आपण घेऊया. आपण आपल्या टेलर फ्रेमवर मांडूया. 12,464 भागिले 8, तर 10,000त 1 आहे. 8ने एकाला भाग जाणार नाहीये, म्हणून हजारातले 2 घेतले, संख्या 12 झाली. 12ला 8ने भाग जातो, 8 1 8. 12 मधून 8 वजा केले, राहिले 4. 4वर आपली संख्या 12,464 आहे, म्हणून शतकातले 4 घेतले, संख्या झाली 44. पहिला भाग 8चा लागलेला आहे. मग दुसरा भाग बघा, 44 भागिले 8, 8 5 40, भाग गेला 5चा, पहिला भाग 1चा, दुसरा 5चा. 44 मधून 40 वजा केले, राहिले 4. 44 मधून 40 वजा केले, राहिले 4. 4ला 8ने भाग जात नाही, म्हणून शून्याने भाग द्यायचा आहे. नाही, सॉरी, 44 मधून 40 गेले, राहिले 4. 4वर दशकातले 6 अंक घेतले. 4वर दशकातले 6 अंक घेतले. 44 मधून 40 वजा केले, राहिले 4. 4वर दशकातले 6 घेतले, संख्या झाली 46. 8 45, 46 ला 8ने भाग दिला, 5चा भाग गेला, तिसराही भाग 5चा गेलेला आहे. 46 वजा 40 बरोबर 6. 6वर एककातले 4 घेतले, 64. 8 8 64, म्हणजेच चौथा भाग 8चा गेलेला आहे. पहिला 1चा, उरले 4 होते. दुसरा 5चा, 44 मधून 40 गेल्यावर राहिले 4. मग त्या 4वर 6 घेतले, 46. तिसरा भागही 5चा गेलेला आहे, उरले 6. 6वर 4 घेतले, 64 झाली. चौथा भाग 8चा लागलेला आहे, 8 8 64, 8चा लागलेला आहे. 1558 हे त्याचं उत्तर येत आहे. म्हणजेच 12,464 ला भाग गेल्यावर उत्तर 1558 येतं. पण जर आपल्याला कोणी विचारलं 8च्या विभाज्यतेच्या कसोटीत 12,464 येतात की नाही, तर ते आपल्याला पटकन ओळखता यावं, म्हणजे ही संख्या 8ने पूर्ण विभाज्य आहे की नाही हे ठरविण्यासाठी एकक, दशक आणि शतक या अंकांनी तयार होणाऱ्या संख्येला जर 8ने निशेष म्हणजे पूर्ण भाग गेला, तर त्या संख्येला पूर्ण भाग हा 8ने जातो. आता 1264 1264 ही छोटी संख्या घेऊन बघूया. तर एककात 4, दशकात 6, शतकात 2, हजारात 1. तर एकक, दशक, शतक म्हणजे 4 6 2 या अंकांनी तयार होणारी संख्या 264 आहे. 264 ला 8ने भाग जातो का ते बघूया. तर 2 हे 8 पेक्षा लहान आहेत, सरळ आहे. 8ने 2ला भाग जाणार नाही, म्हणून 6 घ्यायचे दशकातले. 26, 8 त्रिक 24, भाग लागला 4चा. 8 त्रिक 24, 3चा भाग लागला, सॉरी. 8 त्रिक 24, भाग लागला 3चा. 26 मधून 24 वजा केले, राहिले 2. 2वर पुन्हा एककातले 4 घेतले, 24. 8 त्रिक 24, पुन्हा भाग लागला 3चाच. 33 हे उत्तर आलेलं आहे. म्हणजेच 264 ला 8ने भाग गेल्यावर 33 उत्तर येत आहे. याचाच अर्थ 1200
64 ला आपण 8ने भाग जाणार आहे ते आपण पुन्हा पडताळून बघू शकतो. बघा 1264 1264 एक 8 पेक्षा लहान आहे. 8ने एकाला भाग जाणार नाही. म्हणून शतकातले 2 घेतले, हजारातल्या एका पुढे 12 संख्या तयार झाली. 8 एक 8 भाग गेला एकाचा. 12तून 8 वजा केले, राहिले 4. 4वर घेतले दशकातले 6 46 8 45 भाग गेला 5चा. 46 मधून 40 वजा केल्यावर राहिले 6. 6वर एककातले 4 घेतले 64 8 8 64. तिसरा भाग 8चा गेला. पहिला एकाचा, दुसरा 5चा, तिसरा 8चा, बाकी 0 उरली. 1264 ला 8ने भागल्यास 158 हे उत्तर येतं. हे आपल्याला पडताळून बघता आलेलं आहे. याचा ठोकताळा आपण घेतलेला आहे. आज या 2 उदाहरणांवरून आपल्याला 8च्या विभाज्यतेच्या कसोटीची कल्पना आलेली असेल, ओळख पूर्ण झालेली असेल असे समजतो आणि आपली रजा घेतो. आपल्या शंका कुशंका नक्की विचारा, त्यांचे निरसन केले जाईल. प्रतिक्रिया द्या. माझ्या या हितगुजमध्ये किंवा ह्या चर्चेमध्ये किंवा आपल्याशी बोलत असताना काही चुका होत असल्यास त्याही जरूर सांगा. त्या सुधारण्याचा मी जरूर प्रयत्न करेन आणि आपल्यापर्यंत अधिकाधिक दर्जेदार पद्धतीने गणित कसं पोहोचवता येईल याचा मी विचार करेन. यासाठी आपल्या सहकार्याच्या अपेक्षेत आपली रजा घेतो. धन्यवाद. शुभ दिन, शुभ आयुष्य.